नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण असं पाहत आहोत, इथे आपल्या अर्जुनला बेल मिळालेली असते, तीही थोड्याच दिवसासाठी. आणि दुसऱ्या दिवशी लगेच हिअरिंग आहे, तर त्याला प्रूफ करायचं आहे की तो निर्दोष आहे. आता हे सगळं मीडियासमोर तो बोलत असतो, मी जर काही केलंच नाही तर मला शिक्षा होऊच शकत नाही आणि आम्ही उद्या सगळ्या कोर्टासमोर खरा गुन्हेगार सगळ्यांसमोर सादर करू. असं ज्या वेळेला मीडियासमोर जेव्हा अर्जुन बोलत असतो, प्रिया हे सगळं ऐकत असते आणि तिला आता भीती वाटू लागली आहे. अर्जुन सायली खूपच कॉन्फिडंट आहे, यांना संतोष मिळाला की काय म्हणून आता ती घाबरते. आता संतोषला शोधायला हवं. त्याला एकतर लोणावळ्याच्या पोलिसांनी अटक केल्याचंही तिला समजले, त्यांच्या हाती नको लागायला. त्या अगोदरच ती त्याला सोडवण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यासाठी ती तातडीने तिकडे जायचा विचार करू लागते. पण नक्की जावं कसं, कुणाची मदत घ्यावी? मग तिला आठवतो आदिराजच्या मदतीने मग ती त्याला लोणावळ्याला जाऊन सोडवणार आहे. इकडे नागराज विचारात पडलेला आहे, कारण वकील येऊन गेला आणि वकिलांनी सांगितलं आहे मी फक्त महिपतला सोडवू शकतो. आत्ता तरी नागराजला सोडवणं सोपं नाही. आणि सोडवणार वकील कसे? तर मला हे सगळं प्रकरण करायला सांगितलं आहे. महिपतला जसं हे सगळे उपद्व्याप, हे जे काही त्याने केलेले गुन्हे आहे, हे सगळे नागराजने करायला सांगितले. अशा बेसिसवर वकील हा महिपतला सोडवणार. मग नागराज म्हणतो, तू जर इथून निसटला तर मग माझं काय? माझ्यावरती इतके सगळे गुन्हे लागणार, मग मी कसं बाहेर निघणार? तर इथे महिपत म्हणू लागतो, घाबरू नको, मी तुला बरोबर बाहेर काढेल. महिपत इथे आता एक युक्ती सांगू लागतो नागराजला. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. ती आयडिया काय? तर आपण तुला ह्या जेलमधनं पळवायचं, म्हणजे इथून फरार व्हायचं. तर नागराज म्हणतो, हे एवढं सोपं वाटतं तुला जेलमधनं पळून जाणं? इथे आपल्याला नागराज घाबरलेला दिसेल, कारण नागराजला काही करून जेलमधनं बाहेर जायचं आहे, पण आता त्याला सुटकेचा इथे काहीही श्वास दिसेना. पण महिपत म्हणतो, मी बाहेर गेल्यावर कसंही करून तुला बाहेर काढेल म्हणजे काढेल. फक्त एकदा का मला ह्या सगळ्या गोष्टीतून निसटू दे, तुलाही मी इथून घेऊन जातो कोणी पहा. असं म्हणत महिपत कॉन्फिडंटली सांगतोय, मी जेव्हा बाहेर जाईन ना तेव्हा तुलाही इथून बाहेर काढणार म्हणजे काढणार. आता आपल्याला पुढे हेही पाहायला मिळेल की आदिराजला तातडीने भेटायला प्रिया गेलेली असते. त्याच्याशी गोड बोलू लागते आणि मग इथे तो म्हणू लागतो की मला तर एक दिवस एक रात्रही तुझ्याशिवाय राहावं ना, असा आदिराज जेव्हा प्रियाला म्हणतो त्यावेळेला प्रिया म्हणते, आपण दोघंच जण कुठेतरी बाहेर जायचं का? तर आदिराज म्हणतो, चालेल ना, 4-5 दिवसासाठी जाऊया. अगदी तू जर म्हणशील तर मी सांगेल तिथे घेऊन जाईल. सिंगापूर म्हण किंवा गोवा म्हण, कुठे जायचं सांग, लगेच तिकीट बुक करतो. तर ती म्हणते, एवढं लांब नको रे, मग कुठे जायचं? मग ती एका दिवसासाठी जाऊया. पण एका दिवसासाठी जाऊया तर मग जायचंच कशाला, असं आदिराज म्हणतो. तर ती त्याला बरोबर पटवते, मला तुझ्यासोबत एक दिवस तरी घालवू दे आणि उद्या दुपारपर्यंत आपण परत येऊया, म्हणजे माझ्या भावाची पण परीक्षा आहे, घरी पण काही कुणाला त्रास नको व्हायला. असं गोड बोलू लागते. मग तो म्हणतो, ठीक आहे चालेल. लोणावळ्याला मग ती जायचं त्याला म्हणू लागते, एकाच दिवसासाठी, उद्या दुपारपर्यंत आपण घरी पण येऊया हां, असंही ती म्हणते. तर तो म्हणतो, ठीक आहे, तू घरी जा, बॅग पॅक करून बाबा लगेच आहे. तर ती म्हणते, कशाला बॅग वगैरे घ्यायची, आपण इकडनंच जाऊया. घरी गेलं की मी कितीतरी प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं, मग सगळं तिथंच राहून जाईल. आपण ना शॉपिंग करूया, शॉपिंग केलं की मग आपण दोघंही तिकडे जाऊया. आदिराज तर विचारात पडतो, इतक्या तातडीने ही लोणावळ्याला जायचं म्हणते, शॉपिंग करायचं म्हणते, हे सगळं कसं करायचं मॅनेज? पण तो तिला तोंडावर दाखवत नाही. तो तिला प्रत्येक गोष्टीला हो म्हणू लागतो. आणि मग ती म्हणते, मी माझ्या घरच्यांना फोन करून कळवते, त्यांची परवानगी मागते. ते जर म्हणाले ना, आपण लगेच आत्ताच्या आत्ता लोणावळ्याला निघून जाऊया. मग ती इकडे आपल्या अश्विनला फोन करते आणि त्याला म्हणू लागते की मला ऑफिसकडनं एक महत्त्वाची मीटिंग आली आहे, ती पण आउट ऑफ डोअर, म्हणजेच बँगलोरला जायचं आहे. तर इथे सगळे तिकीट वगैरे सगळं काढलं आहे, तर उद्या दुपार संध्याकाळपर्यंत मी घरी पण येऊन लागेल. इकडंच जायचं आहे, तर मी काय करू, जाऊ का? खूप मोठी माझ्या आयुष्यात मला मिळालेली अपॉर्च्युनिटी आहे, मी याच्यातनं खूप काही मोठं करू शकते आणि मला संधी मिळाली एक डिझायनर म्हणून माझ्या डिझाईन सगळ्यांसमोर सादर करण्याची. त्यावेळेला अश्विन म्हणतो की हे सगळं इतकं पटकन कसं काय झालं? तरी ते प्रिया पटवून सांगते की नाही, मी चांगलं काम केलं आहे म्हणून मला कंपनीवाल्यांनी सजेस्ट केलं आहे, म्हणून मला ती तिकडे पाठवत आहे, तर मी एवढी सुवर्ण संधी सोडायला नको, म्हणून मला असं वाटतं आहे मी जावं. तर अश्विन म्हणतो, नक्की जा, तुझ्या आयुष्यात जर याने प्रगती होणार असेल तर मला खूप आवडेल. इकडे त्याच्याशी बोलल्यानंतर लगेचच इथे फोन कट करून आपली प्रिया जाते
आदिराजकडे फोनवर बोलत असतो. सगळी घटनाक्रम व्यवस्थित प्रियाचा सांगत असतो सायलीला आता प्रश्न पडला हिला लोणावळ्याला कशाला जायचं आहे. त्यालाही तोच प्रश्न पडला आहे. पण इथे सायली म्हणते आता सावध राहा. ती नक्कीच काहीतरी पुरावे नष्ट करण्यासाठी तिकडे जात असेल. आता हा काय कनेक्शन आहे हे तिकडे गेल्यानंतरच कळेल. ते तुझ्याच मदतीने. तू अलर्ट राहा आणि तिने जे केलं त्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेव. आणि ती कुठे कुठे जाते काय करते सगळं काही व्यवस्थित पहा. आणि तिने दिलेली कुठलीही गोष्ट खाऊ किंवा पिऊ नको. ती बेशुद्ध तुला करू शकते. हे सगळं ऐकल्यानंतर त्याला भीती वाटते. पण इकडे सायली त्याला समजून सांगते तू अजिबात काळजी करू नको. ती फार शातीर दिमाग आहे. जर तिने तुला काही प्रश्न विचारले तर तू व्यवस्थित उत्तरही दे. आणि तिने तुला काही कुठे टाळून जाण्याचा प्रयत्न केला तर तू तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. तरी ह्या सगळ्या गोष्टीला इथे आदिराज बरोबर कान देऊन ऐकत असतो. आणि तो 1-2 गोष्टी तिला सांगू पण लागतो की ही फार विचित्र गोष्ट आहे की माझ्या अचानक गळ्यात पडते आणि आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत लोणावळ्याला चल असंही म्हणते. तर तिकडनं सायली सांगत असते की तू सावध राहा. तर त्याने लगेचच प्रश्न विचारायचे सोडून दिले. ओके ठीक आहे असं बोललं. मग सायलीच्या लक्षात येतं आहे की त्याच्याजवळ बहुतेक कोणीतरी आलं आहे. आणि मग तो फक्त ओके आणि हां अशी उत्तरं देतो आहे. तर सायली त्याला म्हणते जपून राहा. तर तो म्हणतो हो. इकडे ते दोघंजण निघाले लोणावळ्याला जायला. आता सायली आणि अर्जुन घरी पोचलेले असतात. घरामध्ये सगळेजण त्यांचं कौतुक करत असतात. अर्जुनचं औक्षण करून घरामध्ये इडापिडा जाऊ दे, यश तुला मिळू दे असं म्हणत घरामध्ये सगळेजण त्याला वेलकम करत असतात, दृष्ट काढत असतात. तर इथे नेहमीप्रमाणे बहीण भावांची मस्करी चालू होते. इकडे ना आपली अस्मिता जरा इमोशनल होती की तू नव्हता घरात तर मला कसं होतं, तू करमत नव्हतं, खरंच तू आला आहे तर सगळ्यांना किती बरं वाटतंय असं इकडे सुमन विमल सगळेजण कौतुकाने म्हणत असतात. तुमच्याशिवाय घर किती सुन्न वाटत होतं अर्जुन दादा असंही म्हणून लागतात. अस्मिता तर म्हणते तू नव्हता तर असं झालं होतं, तू कधी घरी येशील, पुन्हा असं कधी काही झालं ना तर आम्हाला सोडून दूर जाऊ नको. तर तो म्हणतो बघ मी तिकडे होतो ना किती मज्जा करत होतो, मला ना अजिबात कुणाची आठवणही येत नव्हती, एकदम मजेत होतं मी, माझी सगळी सोय तिथे होती. अस्मिताला तो चिडवू लागतो आणि घरी आल्यावर तुझी कटकट सुरू झाली बघ बरं, म्हणजे मी तिकडेच बरोबर होतो की नाही. अस्मिता रागवते आणि त्याला एक देईल हां असं म्हणत त्याच्याशी गोड भांडण करू लागते. डोळ्यात अश्रू येतात आणि तिला घट्ट मिठी मारत अर्जुन म्हणतो आत्ता अजिबात टेन्शन घेऊ नको, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. इकडे मात्र चैतन्याच्या चेहऱ्याला पाहत सायली म्हणते की भाऊजी तुम्ही एकदम अचानक शांत का झालात, काही झालं आहे का. खरं तर इथे चैतन्य घाबरलं होतं. त्याला ना कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर करताना खूप घाबरायला होत होतं. तर तो सांगू लागतो की याच्या आधी कधीही मी घाबरलो नाही किंवा मला भीतीही वाटली नाही, पण आपल्या माणसाच्या बाबतीत जर एखादी केस लढायची आहे आणि ती चुकली नाही पाहिजे ह्या गोष्टीचं बोधरेशन येतं, त्यावेळेला किती टेन्शन येतं, किती घाबरलो होतं, माझ्या अंगाचं अक्षरशः कापरं होत होतं. जर एकही चूक झाली असती तर तू मला पुन्हा भेटलाच नसता असं त्याला वाटू लागलेलं असतं. तर अर्जुन म्हणतो तू फार हुशार वकील आहे, त्याच्यामुळेच तर आपली दोघांची जोडी जमली, आपण कधीही एकमेकांना सोडून कुठेही जाणार नाही, संकटात तर तू मला सोडणारच नाही हे मला माहिती आहे असं म्हणत विश्वासाने अर्जुन चैतन्याशी बोलतो. मग आता इथे कल्पना म्हणते किती गप्पा मारता या तुम्ही, पहिले घरात चला, काहीतरी 2 घास खाऊन घ्या. आणि सुखाने कोणी 2 घासही खाल्लेलं नाही. तर इथे सगळ्यांना सुमन म्हणू लागते की तुमच्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आहे, सगळ्यात पहिले नाश्ता खाऊन घ्या बरं, चला घरात या असं म्हणत सगळेजण घरात येऊ लागतात. इकडे मात्र सचिन त्याच्या मिशनवरती गेला आहे, तेही वकिलाला घेऊन. खरं तर त्या वकिलाच्या मुलीला भेटवायला वकिलाला घेऊन गेला आहे. त्या मुलीला तिथे बांधून ठेवलेलं असतं. ती बाबांना पाहून रडू लागते. तर इथे वकिलाच्या डोळ्यावरची पट्टी खोलली जाते आणि त्याची भेट घडवून दिली जाते मुलीसोबत. आणि मुलगी मग तिथे रडत असते, बाबा मला ताप आला आहे, मला ना घरी जायचं आहे, मला घरी घेऊन चला ना, मला बरं वाटत नाही, सर्दी आणि तापामुळे तिचं डोकं फणफणले, तिचं अंगही तापाने तापले फणफणले. ही गोष्ट पाहून वकिलाचा जीव कासावीस होऊ लागतो. मात्र हे गुंड प्रवृत्तीचे लोक महिपतपेक्षाही भयंकर निघाला हा सचिन. हा मात्र काही क्यू दाखवेना. ह्या गोष्टीने इथे साक्षीलाही भीती वाटू लागली की हा कसा माणूस आहे, एवढी मुलगी आजारी आहे, तिला डॉक्टरकडे न्यायचं फक्त वचन तो देतोय. वकिलाला तो म्हणतोय की तू अजिबात काळजी करू नको, तुझ्या मुलीला आम्ही डॉक्टरकडे घेऊन जाऊ, तिची सगळी व्यवस्थित काळजी घेतली जाईल. तो वकील म्हणू लागतो की माझ्या मुलीला माझ्या स्वाधीन करा, मी काहीही करणार नाही, मी तुमची केस व्यवस्थित लढेल, कुठेही जाणार पण नाही, माझ्या मुलीला माझ्याजवळ द्या. पण इथे सचिन म्हणू लागतो की नाही,
जोपर्यंत तू महिपतला जेलमधून बाहेर काढत नाही तोपर्यंत तुझी मुलगी काही तुझ्या ताब्यात देणार नाही. राहिला विषय ते तिच्या उपचाराचा, तर तिला आम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाऊ, तिचे व्यवस्थित उपचारही करू, तू काळजी करू नको. वकील मग निर्धास्त होतो आणि आता वकील सांगू लागतो की सगळी केस तुमच्या बाजूने आहे, फक्त आता सरकारी वकील आणि न्यायाधीश काय ऐकायला तयार नाही. तर त्यांचा पत्ता इथे तो सचिन घेतो आणि पुढे काय करायचं मी पाहतो, तू काळजी करू नको, जा इथून, तुझ्या मुलीची काळजी आम्ही घेऊ, असं म्हणून सचिन वकिलाला जायला सांगतो. आता सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर बसले, तर इथे अर्जुनला कल्पना नाश्ता घेऊन येते, चैतन्यलाही देते, पण अर्जुनला ती म्हणू लागते की मी माझ्या हाताने तुला भरवते, किती दिवस झाले तू काही खाल्लं होतं की नाही पण माहीत नाही, मी तुला माझ्या हाताने भरवते, असं म्हणत ती एक एक घास भरवू लागते. तर अर्जुन म्हणतो की मी काय लहान आहे का तुम्हाला भरवते, दे माझ्याकडे, पण ती हट्टाने म्हणते की नाही थांब मीच तुला भरवते. मग त्याला पोह्यांचा एक एक घास आनंदाने, प्रेमाने, आईची मायेने ती भरवू लागते. मग प्रतिमाही म्हणते की मलाही दे, मी भरवते, ती स्वतःच्या हाताने मग अर्जुनला घास भरवू लागते. आणि आता इथे ती सांगू लागते की यांचा फोन आला होता, तुझं फार कौतुक करत होते, तू किती हुशारीने ही केस लढलीस आणि यातनं तू बाहेर पण निघशीलच असा त्यांचा विश्वास आहे. अशा गप्पा चालू असतात. आता इथे जयकडनं सगळं वर्णन पोलीस घेत आहे आणि स्केच आर्टिस्टकडनं त्या वर्णनासारखा चेहराही बनवण्याचा प्रयत्न चाललेला असतो. तितक्यातच एक केस आली आहे पोलिसांकडे. खरं तर पोलिसांना असा आदेश आला आहे की आता हातातली जी अर्जुनची केस आहे ती सोडा आणि मी दुसरी केस त्यांना हातात दिली आहे, ती केस घ्या हातामध्ये आणि पर्सनल कामं करू नका असेही दम देण्यात आलेले. खरं तर तो अर्जुनला मदत करतो आहे ही गोष्ट काही वरच्या महिपतच्या माणसांना पटेना. इकडे मात्र सचिनला रिक्वेस्ट करत असते साक्षी की आपण ह्या मुलीला डॉक्टरकडे न्यायला हवं, पण सचिन फारच निर्दयी निघाला. मरू दे, तापाने कोणी काय मरतं का लगेच, काही होणार नाही त्या मुलीला, काळजी करू नको, नुसता तापच तर आलाय असं म्हणत तो म्हणतो की मी फक्त वकिलाला नेईल म्हटलोय, मी काही नेणार नाही, पडू दे इथेच त्या मुलीला, काही होणार नाही. इथे खरं तर साक्षीला भीती वाटते की तापाने फणफणलेली ह्या मुलीचा जीव जर गेला तर मग काय भावात पडेल आपल्याला हे सगळं प्रकरण. पण सचिन फारच निर्दयी निघाला आहे ही गोष्ट आता साक्षीच्या लक्षात आली आहे. महिपतच्या वरचा निघाला आहे तो. महिपतने कधी कुणाचं असं वाईट केलं नाही, पण हा तर जास्तच वाईट करतोय. आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल की अर्जुन आणि चैतन्य, सायली सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम लावू लागतात की 10 ते 12 दरम्यान प्रिया कुठे होती, 12 ते 1 ह्या दरम्यान ती आदिराजला भेटली, म्हणजे तिने ह्या दरम्यानच खून केला, खुनाचे पुरावेही नष्ट करायला तिला अर्धा 1 तास लागला असेल एवढं सगळं सेटअप करायला. म्हणजे हा खून 10 ते 11 ह्या दरम्यान झाला आहे. मग प्रियाने हे सगळं एकटीने कसं काय केलं आहे, एकटीने तर करणं शक्य नाही, तर तिला मदत असेलच कुणाची तरी, तर मदत कोणी केली असावी. आता तिला मदत करणारी व्यक्ती शोधायचं आहे, हाही एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा पॉईंट. खरं तर इथे स्केच आर्टिस्टने जयकडनं जे वर्णन करून घेतले त्या वर्णनासारखं एकदम भारी स्केच तयार झालेलं आहे. आणि एक केस आली आहे पोलिसांकडे चोरीची लोणावळ्याला, आणि तो फारच कुख्यात असा गुंड होता. तर त्या गुंडाचे फोटोही इथे पोलिसांच्या हातात आहे. आणि जे स्केच तयार झाले तेही स्केच पाहून इथे जयेश म्हणतो, हाच तो माणूस ज्याने मला बेशुद्ध पाडलं होतं. आणि टेबलावरती तोच फोटो आहे जी केस आत्ता पोलिसांच्या ताब्यात, ती जी लोणावळ्याला चोरी केलेली केस आहे, पनवेलवरनं पळालेला कुख्यात गुंड. आता हे दोन्हीही व्यक्ती एक आहे आणि हा इकडं खून करून लोणावळ्याला गेला आणि तिकडे जाऊन चोरी केली हे आता पोलिसांच्या लक्षात आले. पोलीस तातडीने लगेच ह्या सगळ्या घटनांचा आढावा इथे अर्जुनला देऊ लागतात. खरं तर अर्जुन इकडे केसबद्दल बोलत असतो की प्रियाला मदत करणारी व्यक्ती कोण असेल. आता प्रिया लोणावळ्याला गेली आहे, तिचं लोणावळ्याला जायचा संबंध काय, तर आपल्या तिघांपैकी तिकडे कोणीही जाऊ शकणार नाही कारण कोर्टाचे आदेश आहे. तर आता तिकडे कुणाला पाठवावं हाही एक प्रश्न त्यांच्या पुढे उरला आहे. ती मुलगी जी कोणी तिथे जाईल ती धाडसी व्यक्ती हवी, ती हुशार हवी, तिला हे सगळ्या गोष्टी सवयीच्या असाव्या, चालाक असावी, पण आता कुणाला पाठवायचं. तर इथे लगेचच बोलणं चालू असताना पोलिसांचा फोन अर्जुनला येतो आणि पोलीस मग सगळा घटनाक्रम सांगू लागतात की जी व्यक्ती इथून फरार झाली, जयेशला जिने मारलं, तीच व्यक्ती लोणावळ्याला आहे, तिथे त्या पोलिसांनी त्याला पकडले, चोरीची केस आहे आणि हा चोरच मदत करणारा होता प्रियाला, याचा अर्थ म्हणजे चला अर्ध्या केस जवळजवळ सॉल्व्ह झाली. आता त्या व्यक्तीने जेव्हा आपल्या समोर जर साक्ष दिली की प्रियानेच खून केला आहे आणि तिला मदत करणारी व्यक्ती योगेश होती, तर संतोष होती, तर लगेचच सगळी केस सॉल्व्ह होईल. पण त्या संतोषला पकडायचं कसं, तर तिकडे जाऊन कुणीतरी जायला हवं. तर आता सायलीची मैत्रीण जी वकील आहे
तिला आता तिकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिला विचारताय सगळेजण तू जाशील का, तर ती म्हणते हो सायलीताई, तुझ्यासाठी मी नक्कीच तिथे जाईल, पुरावे हे आणेल आणि आपले अर्जुनदादा निर्दोषी हेही सिद्ध आपण करूच. चला तर मग पुढे जो काही ट्विस्ट येणार आहे, प्रियाच्या आयुष्यात काय कलटणी घेते त्या ह्या सगळ्या घटना, चला तर आपण पुन्हा पाहूया. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. चॅनलला नक्की लाईक करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेलच. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.